नीट पेपर फुटी प्रकरणात प्राध्यापक शिवराज मोटेगावकरचं नाव समोर आल्यानंतर लातूरमधील प्रसिद्ध ट्यूशन एरियाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे। जुनी MIDC स्थलांतरित झाल्यानंतर या परिसरात मोठ्या प्रमाणावर कोचिंग क्लासेस सुरू झाले। RCC सह अनेक क्लासेसनी व्यवसायासाठी असलेल्या गोडाऊन आणि व्यापारी जागा भाडे कराराने घेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा व्यवसाय उभा केला। महाराष्ट्रभर ट्यूशन एरिया म्हणून ओळख मिळालेल्या या भागात RCC कोचिंग क्लासेसचे मुख्य कार्यालय असून जुन्या MIDCतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मोटेगावकरच्या ताब्यात जागा असल्याची चर्चा आहे। औद्योगिक वापरासाठी असलेल्या MIDCच्या जागांचा शिक्षणासाठी वापर होत असल्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि याच प्रसिद्ध ट्यूशन एरियाचा ड्रोनद्वारे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। लातूर शिक्षणाचा पॅटर्न, मात्र याच लातूरमध्ये पेपर फुटीच्या कारणानं लातूर चर्चेत आलं। मोटेगावकर यांचं प्रस्थ नेमकं काय आहे आणि लातूरमध्ये मोटेगावकर कोचिंग क्लासेस आणि त्याच्या अवतीभोवतीचा हा सगळा परिसर कसा आहे, सगळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे ड्रोनच्या माध्यमातून। आपण या ठिकाणी पाहू शकता, मी ज्या ठिकाणी उभारलेला आहे हा क्लासेस एरिया आहे आणि हाच तो क्लासेस एरिया आहे ज्या भागामध्ये मोटेगावकरनं 10 विद्यार्थ्यापासून सुरुवात केली। 10 विद्यार्थ्यापासून सुरुवात झालेलं हे सगळं प्रस्थ आहे ते एवढं वाढलं की ह्या ज्या मोठ्या इमारती दिसत आहेत, आपण या बाजूला पहिल्यांदा इमारत पाहूया। ही RCCची मुख्य कार्यालय म्हणून ही इमारत ओळखली जाते आणि ही इमारत त्यांची स्वतःची नसून ही त्यांनी लीजवर घेतलेली इमारत आहे आणि भाडे कुणाला देतात तर भाडं त्या व्यक्तीला देतात जो या ठिकाणी व्यवसायासाठी ही सगळी जमीन घेतलेली आहे। आपण हा सगळा परिसर जर पाहत असाल तर हा सगळा परिसर व्यवसायासाठी होता। गोडाऊन या ठिकाणी व्हावेत यासाठी हा एरिया सगळा देण्यात आलेला होता, मात्र त्याचा उपयोग भलत्याच कारणासाठी झाल्याचा आता उघड होतोय। कुणाच्याही नावानं ही जमिनी नाही, ह्या जमिनी ज्या आहेत त्या मोठ्या व्यावसायिकांच्या नावाने आहेत। माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीने हे सगळं या ठिकाणचं चित्र आहे, कशा पद्धतीने हे सगळं मोटेगावकरनं सुरू केलं आणि ह्या जमिनी नेमक्या कुणाच्या आहेत कशा आहेत। 2011 मध्ये औद्योगिक वसाहत 100 उद्योगांसाठी प्लॉट देण्यात आले होते। त्यानंतर ते बंद झाले। बंद झाल्यानंतर हे क्लासेसवाल्यांनी व्यावसायिक स्वरूपात या ठिकाणी जागा घेण्यास सुरुवात केली। पहिल्यांदा काहींनी बॉन्डवर हे जागा घ्यायला चालू केली, जे की अनधिकृतच आहे सर्व गोष्टी आणि अनधिकृत असलेले काही RTI कार्यकर्त्यांकडून सुद्धा उघड झालेलं आहे आणि त्यांनी फक्त 100 रुपयाच्या बॉन्डवर करोड रुपयाला इथल्या साईडच्या जमिनी जागा खरेदी करण्यात आलेल्या। या ठिकाणी हॉस्टेल बांधण्यात आलेले, त्यांनी स्वतःच हॉस्टेल बांधले, स्वतः कॉलेजेस बांधले, शाळा बांधल्या आणि ही पूर्ण म्हणजे अक्वायर केल्यासारखं करून टाकलं। मला सांगा पण कशा आणि कुठं क्लास आणि कशा पद्धतीने ही सुरुवात झाली नेमकी या क्लासेस एरियाची। आता हे क्लासेस एरिया उद्योग भवन पासून ही सुरुवात होते। या ठिकाणी पूर्ण म्हणजे डाळ मिल वगैरेसाठी उद्योगांसाठी दिले होते जागा, काही उद्योगांसाठी दिल्या होत्या। त्या जागा सुद्धा या क्लासेसवाल्यांनी हडप केल्यासारखं करून टाकले। आता परवाच ही गोष्ट उघड झालेली आहे की 6 करोडला 4 प्लॉट घेतल्याचे ते RTI कार्यकर्त्यांनी पुढे आणलेले आहे, ओपन झालेले आहे। 6 करोडला 4 प्लॉट, ती की फक्त 100 रुपयाच्या बॉन्डवर किंवा बॉन्डवर हा व्यवहार झालेला आहे। म्हणजे एवढं अनधिकृत ह्या गोष्टी इथं चालल्या आहेत। विशेष म्हणजे महानगरपालिकेने सुद्धा बांधकाम परवानगी जी दिलेली आहे ती सुद्धा फक्त आणि बॉन्डवर बांधकाम परवानगी दिलेली असं समजते। ते RTI कार्यकर्त्यांनी पुढे आणलेलं आहे आणि त्यावर सुद्धा बुलडोजर चालू असं त्यांचं म्हणणं येत आहे। एकूणच हे सगळं साम्राज्य उभा करताना कोणी यांना मदत केली, कोणी यांच्या मागे मोठं प्रस्थ असू शकतं का? ह्याच्यामध्ये आता याच्या मागे मोठं प्रश्न म्हणलं तर राजकीय वर जास्तच या ठिकाणी आपल्याला समोर दिसत आहे। परंतु त्यांनी स्वतः त्या संदर्भामध्ये ह्या 2 नंबरच्या स्वरूपामध्ये जागा खरेदी करणं असो किंवा प्लॉट खरेदी करणं असो आणि ह्या प्लॉट प्रस्तावातूनच ते पुढे सरकलेले आहेत। तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीनं याकडे दुर्लक्ष करण्यात आलं? प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, या तक्रारीवर आणि दुसरे क्लास कशा पद्धतीनं थाटले, कॉम्पिटिशन कसं सुरू झालं इथलं? या ठिकाणी म्हणलं तर आता ज्या पद्धतीनं मोटेगावकर यांनी प्रस्थ वाढवलेलं आहे, ती प्रस्थ वाढवलेले आहे लातूर शैक्षणिक हब म्हणून मानलं जाते आणि त्या शैक्षणिक हबच्या नावावर इथं बाहेरून क्लासेसवाले आले आणि ह्यांनी ज्या पद्धतीनं मार्केटिंग केली क्लासेसची, त्या पद्धतीनं बाहेरचे क्लासवाले या ठिकाणी प्रस्थापित झाले आणि ही ज्या ठिकाणी प्रस्थापित झाले ती सुद्धा जागा त्यांनी अनधिकृतपणेच
खरेदी केलेले आहेत किंवा किरायानं भाडे तत्वावर घेतलेले आहेत, भाडे तत्वावर घेतलेले आहेत. ठीक आहे. मग हे सगळं घडत असताना तक्रारी होऊ नये, अनेक वेळा कारवाया करा असं सांगितलं जाते, किंवा या सगळ्या क्लासेसवाल्याच्या जमिनी किंवा जे खाजगी क्लास चालतात यांच्या जमिनी नेमक्या कुणाच्या आहेत? इतर आता classes हा आहेत. इथल्या जे की पहिले उद्योग धंद्यासाठी त्यांना दिलेले होते त्यांचे बंद पडलेले आहेत. ज्यांचे उद्योगधंदे बंद पडलेत त्या लोकांनी ह्यांना किरायाने दिलेले आहेत आणि ते सुद्धा 100 रुपयाच्या बॉन्डवर, म्हणजे खरेदीच केल्यासारखं ह्या लोकांनी केलेले आहेत. आणि महानगरपालिकेला हाताशी धरून हे आम्हाला बिल्डिंग 5-5 मजली बिल्डिंग या ठिकाणी चढवलेले आहेत. आणि ज्यावेळेस प्रशासनावर कारवाई करायचं ज्यावेळेस येत आहे त्यांनी त्यावेळेस कलेक्टरनं सुद्धा आदेश काढलेले आहेत, पण महापालिका काही पुढे करतच नाही. आता सुद्धा आम्हाला कळालंय की इथं आज सुनावणी आहे, आज कलेक्टर ऑफिस मध्ये सुनावणी आहे ह्या संदर्भामध्ये. आता बुलडोजर चालवतात काय अजून काय होतंय ते आपल्याला त्या संदर्भामध्ये काहीच अजून. पेपर लीक प्रकरणानंतर हे सगळं पुढे आल्यानंतर यावर कारवाई काय होणार याकडे देखील लातूरसह महाराष्ट्र आणि देशाचं लक्ष लागलंय. विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर.